कोणी जर मला विचारलं ना की भाई तुझ्यासाठी सगळ्यात बेस्ट फिलिंग काय, तेव्हा तर मी डोळे झाकून सांगन सकाळी उठून मला संवर्धन मोहिमेला जायचंय. आणि आज तर तोच दिवस होता आणि सोबतच सूर्योदय पण लय भारी झाला होता. थंडीमुळे 117 किका मारल्यावर माझी गाडी चालू झाली आणि मग आजेला घेऊन मी नारायणगडावर जायला निघालो. सुरुवातीला नदीच्या पुलावरच मी पहिला स्टॉप घेतला. आईला वातावरणच असं सही झालं होतं ना की त्याची व्हिडिओ काढल्याशिवाय मला राहावेनाच. नारायणगावला आल्यावर फुलांचे हार आणि सोबतच मिठाईच्या दुकानातून काही गुलाबजाम पार्सल घेतले आणि तिथेच समाधान पण भेटला. नारायणगडाच्या पायथ्याला पोहोचलं तर तिथे ना पोरांचा नाश्ता बनवायचं काम चालू होतं. पटकन एक चहा घेतला, खांद्यावर अवजार घेतली आणि मी गड सर करून वरती गेलो. सगळ्यात पहिल्यांदा गणेशपट्टीवरील गणरायाला आणि नंतर अवजारांना पूजलं. आज वातावरण जरा जास्त साफ होतं, त्यामुळे गडाच्या माथ्यावरून कधी न दिसणारे दूरवरचे किल्ले पण एकदम साफ दिसत होते. जसं की कुंजरगड, डाव्या बाजूला पाठीमागे गवळदेव शिखर, अलीकडे घाटघरचा वराडी डोंगर आणि बरेच काही. टाक्यांपाशी पोहोचल्यावर सगळेजण लगेच कामाला लागले. आज आहे ना आपल्याला गडावरील 7 टाक्यांपैकी एका टाकीतला गाळ आणि माती बाहेर काढायची होती. तासभर काम केल्यावर सकाळचा नाश्ता आला. पोटाची आग थोडी शांत केल्यावर पुन्हा जोमाने कामाला लागलो. आज तर या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या पण वाढली होती, त्यामुळे 3-4 तासामध्येच खूप सारी माती आणि चिखल बाहेर पडला. पुन्हा डोक्यावर आल्यावर काम थांबून आम्ही जेवणासाठी गड उतार झालो. आज जेवणाचा मेन्यू तर 1 नंबर होता बरं का, पण माझं तर आधीच ठरलं होतं काम एके काम आणि काम दोन्ही गुलाबजाम.